राम कृष्ण
Baba
पंढरीची वाट ही चालावी
वाटती चालावी पंढरी, पंढरीचा हात कैवल्याची पेट, मिळाले ते चतुष्ट वार करे. पताकाचे बार मिळाले अपार, होतो जे जयकार भीमातीरी. हरी नाम गर्जता भय आहे चित्ता, ऐसे बोले गीता भागवत. नटखट यावे शुद्ध होऊन जावे, दिंडी दवंडी पेटवी चोखा मिळा. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. आपण आता कुठं चाललोया, मग काय करायचं आपण जाताना? हाताने टाळी वाजवली, टाळी तर पापाची होईल होळी. गुढी उभा, गुढीला मान कुणी दिला? इंद्रदेवाने गुढीला पताक्याला मान दिलेला आहे. पुढे तो वाद अतिशय मोठा इंद्राजवळ गेलेला होता. चंद्रनाथांनी सांगूया पुढे अभंगात सरळ सरळ तुझा भावार्थ. विठाल विठाल आजन आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमित्व गातो, तुझ्या गुणांच्या कथा. चंद्र सूर्य हे तुझीच देवा, तुझी गुरे वासरे. अनेक नावे तुला तुझे रे, धाई दिशाना घर. घरची देवा सार कीज तू, माया सर्वावर. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया, तुमचा अनुग्रह लादलो पाव
चराचरी आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्व देवान् नमस्कारा केशव प्रति गच्छन्ति भजे पांडुरंग पांडुरंग मस्तक हे पायावरी पायावरी या वार करी संतांच्या संताशिवाय काही नाही. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकाश श्रीपती येणे. संतांच्या सानिध्यात राहिल्यावर काय घडतं ते प्रत्येकाला दिंडीत गेल्यानंतर ऑटोमॅटिक कळतं. तर आपण आजच्या पहिल्या चरणात असं सांगितलेलं आहे, टाळी वाजवावी गुढी उभी राहावी. हो पण का गुढी कुठली उभी करायची आहे? गुढी आपणाला तर चंदन आणि कळकाचं असं तुडुंब हे चाललेला वाद, तो वाद नारदाने ऐकला. नारदाने ऐकल्यानंतर कळकाने विचारले, अरे नारदा, कळक आणि चंदन हा वाद आमच्यात का फरक एवढा पडला? ह्या चंदनाला किंमत आहे आणि मी कळक असून मला का किंमत नाही? माझं फक्त वापर कुठं? वैकुंठ भवन. आणि या चंदनाला जाईल त्या ठिकाणी विठ्ठलाच्या नावाला जाऊ, कुठेही जाऊ, पहिल्यांदा त्याला मार आणि मला का नाही मार? त्यावेळेस नारदांनी सांगितलं तुम्ही इंद्रदेवापाशी जावा. मग इंद्रदेवापाशी हे दोघांचा वाद गेला असताना तथा इंद्रदेवानी पहिल्यांदा विचारणा केली, का आला तुम्ही? तर चंदन काही बोलला नाही. तो अगदी सोजवा आणि निर्मळ आहे. कळक हा त्याच्या सावलीला बी कोण बसत नाही आणि तो सरळ
ताकच असतो, लवत नाही. म्हणून त्यावेळेस इंद्राने सांगितलं तुझ्या अंगी जे गुण आहेत ते जरा वेगळे गुण आहेत, त्यामुळे तुला ती उपमा दिली नाही. तरी पण काकाने हात टाकला. मग त्यावेळेस इंद्राने त्याला काय सांगितलं, चैत्र प्रतिपदेला तुला दारात उभं करून पूजन करून साडी नेसतो. कळप खुश झाला. चंदन दोघं आपले पायरीच्या ठिकाणी आदर झाला. गुढीपाडवा आला आणि गुढीपाडव्याच्या दिवशी कळका लागली साडी बिडी नेसवली. त्यावेळेस चंदनाने त्याला काय विचारावं, कोण होत असं अरे कोण होतास तू, काय झालास तू, नराचा तू नारी झालास तू. अरे का तू पुरुष होता असं साडी नेसून उभा राहिलाय. त्यावेळेस कळताना आणखीन दुःख वाटलं. जरा गुढीला त्या आणखीन दुःख वाटलं. मग त्यावेळेस फेर ह्यांचा वाद आणखीन इंद्रापाशी गेला. इंद्राला सांगितलं मला गुढीचा जो नंबर दिला तो चांगला आहे, सगळी लोक गातात टाळी वाजवावी, गुढी उभी राहावी, परंतु मला ही गुढी साडीची गुढी नको आहे. मग त्यावेळेस इंद्रदेवाने त्याला दिंडीत देवापाशी कळकाची काठी आणि त्याला पताका दिला. मग त्याला मान सगळ्याच्या पुढाय का मागाय. त्यावेळेस त्या पताकाला मान मिळाला. मग त्यावेळेस त्यापासून अगदी हा आपला संप्रदाय व्यवस्थित चालू आहे. आपण जी परमार्थाची करतो तो कशासाठी करतो, कशासाठी बाबा महाराज, कशासाठी, गोट्यात गुरु लय वाढून दे, शेतात लय पिकू दे. हा गुरु वाढली तर तकल्यात होतं, शेतात पिकलं तर तकल्यात होतं. संघ काय आहे, परमार्थ. मग कशासाठी आपण निघालोय, मग परमार्थ करायसाठी आपण पहिल्यांदा कुणाला भेटलं पाहिजे. आपणाला पुण्य प्राप्त करायचं आहे तर कुणाला भेटावं लागेल आपल्याला, मला महाराज कुणाला भेटलं पाहिजे. उमेदवार कोण आहे आता, जगाचा मालक पांडुरंग उमेदवार आहे. त्याचे कार्यकर्ते कोण आहे, कोण आहे, मग आपण पहिल्यांदा कुणापाशी गेलं पाहिजे, तो आपल्याला पॅकेज मिळत. आपण मतदार आहोत, आपण मतदार त्यालाच देणार आहे, परंतु पॅकेज घ्यायचं म्हणजे कुणाकडे घेतलं पाहिजे, पुण्याचं पॅकेज कार्यकर्त्यांनी घेतलं पाहिजे. म्हणून आपली दिंडी बाहेर निघाल्या आपण काय म्हणतो, त्या कार्यकर्त्यापाशी आपलं जाऊन पोचलं जातो. तेव्हा तो कार्यकर्ता कुणापाशी जाणार, उमेदवारापाशी आणि उमेदवाराला सांगणार तुझे एवढे मतदार आले, मग तू पॅकेज कसं द्यायचं किती द्यायचं ते तुझं तू ठरव. नाहीतर दिल्लीत जाताना नुसतं जेवणे आणि बसणे, पॅकेज मिळेल कशाचं, शून्याचं. आणि जो सतत मध्ये जाईल त्याला पॅकेज भरपूर मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठाल विठाल. कशासाठी करतोय, पण आपल्याला काहीतरी पंढरीला जाऊन ह्या दिंडीतून आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. दिंडीत आपल्या एवढे आहे का बंदोबस्त, काय पोलिसी आहे का, काय आपल्यात फक्त चौकदार. का बंदोबस्त आहे. भांडण दिंडी झालंय कधी कोणाचं, आणि भांडण होत नाही.
त्यासाठी आपण प्रेमानं आणि जर राहिलो तर, पण सारखं जर आपण नामचिंतन केलं तर, नामचिंतन कुणी केलं? नामस्मरण प्रल्हादी बिंबला, उद्धव लादला कृष्ण दाता. कुणी केलं नामस्मरण? प्रल्हादानी केलं. कुठेही संकट आलं तरी नामस्मरण सोडलं का? नाही सोडलं. मग का अशाला पुण्य प्राप्त होतं का नाही? तर आपण जर केलं तर काय होईल? पण आपल्याला नाही. आपल्याला किती ह्या दिंडीपुरतीच मौज माझा, पुन्हा कशाला कोण बघतो? अहो, कोरोनाच्या काळात दिंडीच्या आधीच माळा काढल्या लोकांनी. मग ते माळकरी नाहीत कोण गेला, कच्चीत एखादा गेला असेल, नाहीतर माळकरी मला तर वाटते, तुम्हाला मला वाटतं माळकरी एखादा कोरोनात गेला. तुम्हाला जोरदार झाला महाराज. पण कोरोना हा रोग असा होता, तो कोरोना काय कुठनं अचानक आला? कुणी पाठवला होता कोरोना? त्यानंच पाठवला होता. जी त्याच्या नामचिंतनात नव्हती ती, त्यातली बरीचशी दूर गेली ती, आणि जिची नामचिंतनात राहिली ती अगदी तरणी गेली. नाही मागला इंजेक्शन, पुन्हा त्या लशीचं. परंतु माझे गुरुवारी आहेत सुभाष तात्या, आम्ही दोघांनी इंजेक्शन बी घेतलेलं नाही आणि तो काय डोस बी कसला घेतला नाही. आणि कोरोनाच्या काळात कीर्तन बी अशी केली की 5-25 माणसं घेऊन कीर्तन बी केली, ती रेड बी पडली, परंतु त्या ऐकत उभे राहिले, तसंच परीक्षा गेली. कुणाची ताकद आहे? पांडुरंगाची ताकद आहे. मग आपण परमार्थ करताना कसा केला पाहिजे? हाताने टाळी वाजवली पाहिजे, मुखाने नाम घेतलं पाहिजे, आणि गात गात गेलं पाहिजे का खात खात गेलं पाहिजे? महिला मंडळ गात गात गेलं पाहिजे. जगाचा मालक विठेवर उभा आहे, त्याला कुणाला पत्रिका पाठवल्या बरं, या माझी गाठ घ्याला? कुणाला पाठवल्या? का पाठवल्या कुणाला? आपण लग्न करायचं मुलाचं म्हणलं तर 500 पत्रिका छापून गावोगावी सगळ्यांना देतोया. परंतु त्याच्या पशी जाते ती सगळी लोक, जवळ 28 लाख लोक जातात. कुणाला पत्रिका त्यानं पाठवली ती, या म्हणून माझी गाठ घ्यायला? नाही. आपणाला ओळख आहे तिची म्हणून आपण जातोया. पण वर मी प्रेमाने ठेवली तर तो भेटल. पण आपण प्रेम ठेवलं तर काय भेटणार आहे? तो आपण साधं झोपताना रामकृष्ण हरिमंत्रचा पाठ आणि सकाळी जाग झाल्या झोपवणारा कोण आहे? तोच आहे. उठवणारा कोण आहे? तोच आहे. मग का त्याला विसरता? आता कुणी हात वर करा बरं, आम्ही संध्याकाळी झोपताना नामचिंतन करतो आणि सकाळी जाग झाल्या भरपूर महिला जास्त आहेत, पुरुषाकडे नाही कोणच. महिलांची वाचा अतिशय प्रेमळ आणि चांगली असते. वाचा नेघे माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी. वाचा जर प्रेमळ असेल तर महालाभ भोगाच आहे, मिळाला जातो. परंतु पुरुषापेक्षा वाचा महिलांची अतिशय खट्याळ असते. नळावर जावा तुम्ही, कुठेही इस्तीत बसायची जागा, ह्या दिल्लीत सगळं झोपायसाठी बी जागा. वाद होतो, पुरुषात वाद होत नाही, कुठेही झोपतात कशी पडतात. पण आपल्याला ती जागा खरेदी करायची का फक्त 8 तासासाठी ती जागा आपली? आपण निघालो पुढच्या गावाला, परंतु त्या जागेसाठी ती कळेल येतात. हे सकट नको आहे.
असं एकदा एसटीत नेत होतो, वाच्यावर सांगतो मला. एसटीतनं प्रवास करीत असताना एसटीत आधी भयंकर गर्दी होती आणि पुढं 2च सीटाची जागा होती आणि एक चांगली 2 सीटं माईल एवढीच एक लेडी येऊन माझ्यापाशी बसली. म्हणून जरा सरकलो, पाक सरकलो तरी ते अगदी मस्त पैकी बसले. आणि शेजारची एक बिचारी म्हटली, अहो ते महाराज आहे ती, सरळ बसा की हो, तुम्ही लय जागा धरलीसा. महाराज असला मग काय त्याच्या बाची गाडी आहे का? अशी वाचा महिन्याची. मग वाचा चांगली पाहिजे, चांगली वाचा असेल तरी करायचं. अहो ते कीर्तनकार आहेत असं काय बोलता? मग असेल कीर्तनकार का त्याच्या घरात काय मला चुलीत घालायचं आहे का त्याला? ही वाचा कुणाची? महिलांची. तर महिलांनी अगदी सरळ राहावं, चांगलं राहावं. म्हणून ते सगळा उलटा कायदा झालाय. सासूची सून झाली आणि सुनाची सासू झाली आत्ताच्या काळात. का नाही? कशामुळे उलटा काय झाला? माप सासून कमवून ठेवलं या, पण सुनबाई आल्यानंतर मी आले तेव्हा काहीच नव्हतं. मी आल्यापासून सगळं झालं. त्यामुळे सासूबाईनं गपचूप बसून खाव आणि सगळं माझ्या हातात पिल्या. कसा असू शकत असा? आणि खऱ्यानं सांगा, जर सासू मिळली तर मनापासून कोण कोण सुनाई त्या सासूसाठी रडलेले? हात वर करावं. लय रडलो मी सासूसाठी. सासू रडायच्या गंधार सुनासाठी, पण सून कुठली मनापासून रडणार नाही, फक्त तोंड फरवानासाठी रडत. जगाच्या लाज काज काय म्हणतेली शेजा पाजारी म्हणून नुसतं मोकळं रडणं. तर नाही तसं. आपण आपली सून, ती मुलगी, सासू, ती आई जर धरलं आणि सासरा वडील धरला सुनाने, कुठेही ते परमार्थ करू नका, कुठेही पुण्य करू नका. ऑटोमॅटिक तुमच्या पाठीची पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही. विठाल विठाल. तर अशासाठी आपण परमार्थ केला पाहिजे. अभंगाचं पहिले चरण. चालावी पंढरीची. आपण टाळी वाजवीत पुढे पताके. जेवढे पताके दिंडीत असेल तेवढी दिंडी
शोभावून. शोभा कशामुळे आहे दिंडीला? पताक्यामुळं. बिना पताक्याची दिंडी काहीच वाटणार नाही. म्हणून टाळी वाजवत पताके घेत अगदी गरजेला करीत पंढरपुरापासून जायचं आपल्याला त्याला भेटायला. अगदी ओढ लागलेली असती म्हणून जायचं असतं आपल्याला. पंढरीचे जाळे आपल्याला कवाची भेट होते तिची असं आपल्याला वाटतंय. विनवितो देवा तुझं गोपाला देईल दर्शन तू आम्हा या बाला. भारत भूमीच्या विरसुतारे तव चरणाचा ध्यास लागला दे दर्शन तू शांत विमाना. आपल्याला कवाच त्याचं दर्शन होत या अशी प्रत्येकाला ओढ असतील. आपण निघालेला असतो परंतु संसारात हे मन मागे रमलं जातं. ह्यातला सगळा संसार सोडून कोण कोण पंढरीला निघाले. सगळ्या संसारावर काय एकदम मागं बघायचं नाही असं कोण कोण आहे हे दिंडीत? नाहीतर पंढरीला जायचं मागं काय राहिलंय काय नाही बघायचं. आवा निघाली आवा निघाली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. आवा म्हणजे काय कळलं का? पहिला आहे आवा. आवा पहिला आहे. पूर्वीचा शिवाजी महाराजांची पत्नी जिजाबाईला काय म्हणत होते? आऊसाहेब. आऊसाहेब म्हणत होते. पूर्वीचाही प्रत्येक कुटुंबावर चालत आलं. थोडा काळ आलं पुन्हा आत्या पुन्हा आई आणि आता तर काय मम्मी. हा असला का आहे. मग ती आवा पंढरीला निघालेली परत आली वेशीपासून. का आली परत? रात्रीचे 2-3 गुरांनी दहा गेल्या होत्या. सकाळी खूप जास्त निघणार. माता हिसून काय पिते का सगळं पण तिचा विश्वास नको ना. असं नको आहे. हे महिलांचं झालं. पुरुष म्हणताय आपण पुढे निघालो मागलं कुणाचं ध्यान होत का नाही? कुणाचं होत? घरवाली बाई माझी गावाकडं आता जीव आहे माझा धोकड. पाहू नये बरं का कोणी बा बरं पाहून ये बरं का कोणी बा. आपण पंढरला जात असं नाही कारण मैत्र भेटल्यानंतर आल्या का घरी जाऊन थोडी चौकशी करून ये पोरबीर बघून ये पुन्हा तू मागणी येणार आहे सांग मला पुन्हा. असं पुरुषांचं नाही.
म्हणजे निवळ महिलांचंच नाही, पुरुषांचं बी आहेच. मग कसा परमार्थ घडायचा? परमार्थ अंगीच पाहिजे. अगदी ड्रेस चांगला घातला म्हणून नाही, पण आमचं काहीतरी पाहिजे. आता वाघाची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. ते अगदी वजनदार एकदम लाला महाराज. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. सुनील महाराजांची केवढंच असतो, पण त्याला नागा केवढंच असतो बारका. त्याला जर हंटला तर हत्तीनं सोंड्यानं मारलं तर मला ह्याला पसून उठून जाऊ, पण ते इचवानं असे आमचे लाला महाराज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. गायनाच्या बाबतीत लाला महाराजांचा नाद करायचा नाही. परंतु आता दिल्ली खेळलं पुढे मी नाव घेतलं लाला महाराजांना. आमचे श्रीकांत महाराज तर माझे सगळ्यात लाडके. तिचा फोन आला, नाती घेता गेला, काय काय आहे हा भाई घेतोय सदा भाव. परंतु आता सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा आपण दिल्लीला चालल्यानंतर कुणीही एकानेही एकाचं नाव घ्यायचं नाव हाई मारायची नाही. माऊली रामकृष्ण हरी. महिला जरी असते माऊली रामकृष्ण हरी. फक्त नाव कुणाचं घ्यायचं नाही. नाव घेतलं तर पाप घडलं. तुम्ही माऊली म्हणला की माऊली पशी ती हाक आपली ऐकू गेली. कुणापाशी? ज्ञानेश्वर माऊली पशी. म्हणून माऊली म्हणूनच हाई मारा. तुमचं पंढरपुरात असतो माऊली हा शब्द किती वेळा तोंडात येतो तेवढं लक्षात ठेवा. दिवसातले किती वेळा बोलता तुम्ही? प्रत्येकावर बोलता. मग प्रत्येकाला जर माऊली माऊली सारखं जर हाय मारीत गेला तर दिवसात किती वेळा? असं आपल्याला 12 दिवसात करायचं. पण किती वेळा होईल माऊली? विनंती करून इथनं पुढं कुणाला हाय मारून नाव घेऊ नका, नाहीतर खुर्शीच्या नाला महाराज आमचे वाघाचे विठ्ठल महाराज एकदाच नमस्कार केला माऊली रामकृष्ण हरी सगळ्या माऊलींना पोचला जातो. त्या महिलांना देखील रामकृष्ण हरी म्हणजे की सगळ्यांना पोचला जातो. प्रत्येकाचं नाव घेणं चुकीचं राहतं. ही सगळ्या दिंडीला दिंडीच्या कार्यकर्त्यांनी आमचे अनिल महाराज काय अनिल महाराज अनिल महाराज रत्ता नाही किंवा रामकृष्ण हरी सांगितल्यानं देण्यात आलं का? कुणी कुणाचं नाव घ्यायचं दिल्लीतनं परत या स्टोर तरी आणि परत एवढं घेतलं तरी बी चालतंय. काय सुनील महाराज म्हणणार महाराज तुम्हीच नाव घेताय का ना? दुसऱ्याला काय सांगताय? विठाल अभंगाचं दुसरं चरण
कैवल्याची पीठ मिळाले ते चतुष्ट हाट म्हणजे बाजार. हाट म्हणजे बाजार. परंतु पंढरीचा हाट कैवल्याची पेठ म्हणजे कैवल्याची म्हणजे कशाची पेठ आली बर का. बचत गट पंढरीत गेलं तुमची ठिकी भरते ती खेळण्यातच. कैवल्याची पेठ म्हणजे नामचिंतनाची पेठ आहे ती. तर चतुष्ट हे वारकरी मिळाले. कुठल्या चारीही चतुष्ट म्हणजे चारी कोपऱ्यातून येणारे वारकरी एकत्र मिळाले ते चतुष्ट वारकरी. मग कशासाठी वारकरी आले आपण नामच मग नाम विकत घ्यायचं आहे. फुकटचं नाम आहे का इकत आहे. फुकटच आहे ते इकतचं नाही. पण इकतचं लय भारी वाटत. इकडची वस्तू असली ना नाही अतिशय चांगली वाटते. आता इंद्रायणी 80 रुपये किलो आणि रेशनचं आहे फुकट. पण रेशनचं जे तांदूळ आहे ते अतिशय स्वादिष्ट आहे. इंद्रायणीपेक्षा भारी रेशनचा तांदूळ आहे. एक नंबर स्वादिष्ट तांदूळ. निरोगी म्हणजे कुठलाही त्यापासून हे होणार असं आहे. परंतु ते फुकटचं म्हणतो आपण टाप कोंबड्यातली घाल गुरासली आम्ही नाही तसलं खातो. आम्ही इंद्रायणी खातो. पण इंद्रायणीच्या मागे किती जाड असतं इंद्रायणी आता विचार नाही. मग महाग आवडतं स्वस्त आवडत नाही. मग आपण स्वस्त ही वस्तू खात नाही. तसं नाम हे फुकट आहे. विकतच्या वस्तू भरपूर घेतो पण फुकटचं नाम आहे त्याचं. कैवल्याची पेठ आहे म्हणजे नामचिंतनाची पेठ आहे तर. पण ते घ्यायसाठी आपण जातो त्या बाजारात. नाही पिपाणी गोळकोळान पावा आणायचं पण ते नातवासाठी आणावं. महाराजाला म्हणणार ना तुझं नसलेले कोण काही नसेल का महाराज सांगते तसलं आम्ही. पण ते आणावं पण कुठेतरी आपण निघालो कशासाठी ते आधी घ्यायचं. नंतर काय असेल ते घ्या तुम्ही. पंढरपुराचं तीर्थ चंद्रभागा जरी बघितली तरी सगळ्या तीर्थाचं तीर्थ तिथं घडलं जातं. आणि सगळ्या तीर्थात एक नंबरचं तीर्थ कुठलं असेल तर पंढरपूर. असं कुठेही तीर्थ नाही. तुमचं इंद्रायणी जावा कुठल्याही ह्याच्यात जावा परंतु चंद्रभागेसारखं तीर्थ जगात नाही. एकमेव फक्त पंढरपुरातच आहे. का तिथं आहे. एक जणांची गाडी पंक्चर झाली मग तो तिथं हवा मारायसाठी आणि त्याने त्या दुकानदाराला विचारलं का तर हवा मारायची. हवा आहे की म्हटलं सगळी परंतु हवा कसली पाहिजे. पंढरपुरातल्या हवेला जी प्रेशर आहे ती ह्यातल्या हवेला प्रेशर नाही. मग त्या हवेचं प्रेशर पाहिजे. असं असताना आपण त्या नियमानं आपण चाललं पाहिजे केलं पाहिजे. तर असं चाललं पाहिजे पण ते आपल्याला सवय नसती. इंद्रिय वळण पडले सखळ. जसं इंद्रियाला वळण पडल त्या पद्धतीने पुढे मागून जातो. परमार्थाचं वळण पडलं तर परमार्थाच्या मार्गात जातो. व्यसनाचं वळण पडलं तर व्यसनाच्या मार्गे लागत जातो. परंतु आपल्यातलं पहिलं आपण आईला आपल्याला जन्म दिल्यानंतर आता ह्यातलं म्हणजे ते वैष्णव बायकी नाही पण ह्यात सगळी तसे देवकर महाराज बी वाईट आहेत त्यातले त्यात थोडा आपले विषावाले बाबा अशांना माहिती आहे आपल्या आईला आपल्याला जन्म दिल्यानंतर किती वर्ष पेतो. आईला कमीत कमी 3 वर्ष तरी प्यायचं. ती लहान बाळ आता 3 दिवस बी पेत नाही.
असला काय मार लगेच झालं की बाटली. मग त्या पोराला बी तसलीच सवय लागते. मग पहिल्यांदा कशाची असती? ड्राय वॉटरची बाटली, पुन्हा दुधाची बाटली, हळूहळू मोठं झालं की पुन्हा पाण्याची बाटली, पुन्हा जरा मोठं झालं की सरबतची बाटली, पुन्हा जरा मोठं झालं की थम्सअपची बाटली, पुन्हा शिकून कुठेतरी सर्व्हिसला लागलं की टँगो पंचची बाटली. मग टँगो पंचच्या बाटलीनं नोकरी सुटली, गावचा रस्ता गाठला, तर हात बत्तीची बाटली, त्या बाटलीनं सगळी आतडी फाटली. मग दवाखान्याची रस्ता गाठली, तर मिळाली सलाईंची बाटली, त्याने बी हाऊस नाही भेटली. शेवटी स्मशानभूमी गाठली. मग पुन्हा मिळाली रॉकेलची बाटली, त्यावेळेस त्याला विश्रांती घेतली. तशा सवयी पुढे चालत जातात. महिला मंडळ खरं आहे का खोटं? कुणी आपल्या बाळाला जन्म दिला 3 वर्ष पाजलंय. आमच्या काळातील होतं 3 वर्ष तरी 2-2.5-3 वर्ष तरी ते आईला प्यायचंच. परंतु आईचं दूध प्राप्त झाल्यानंतर आपली तब्येत व्यवस्थित असते, सगळं असतं. जर्सी गायचं दूध आणून पाजामध्ये जर्शीच होतंय पुढं. परंतु बिना दूध पिता देखील चांगली होतात. पापी कोण असं मोठं वेळत नाही ज्याला आईचंच दूध मिळालं नाही, असा कोण पापी आहे? आईचं दूध मिळालं नाही असा कोण पापी? मग अशा साध्या गोष्टी देण्यात नाही का लाला महाराज? मग जगाचा मालक आहे तो, त्याला मिळालं का आईचं दूध? हा परमार्थ करा, भक्ती करा, परंतु दुसऱ्याच्या बायका उचलून नेऊ नका. बरं काही तर महाराज काय बरं कुणी नेले? विनाशकारण विपरीत बुद्धी आहे. कुणाला सुचले? रावणारा. कुणाची बायको घेऊन गेला तो? रामाची. मग असल्या बुद्ध्या सुचून देऊ नका. विनाशकारण विपरीत बुद्धी भेटलेली त्याला. अशासाठी आपल्या जवळ कुठल्याही परमार्थाची शिजोरी असल्यानंतर आपल्याला कुठेही काही कमी पडत नाही. पण आपल्यापाशी शिजोरीच नसली परमार्थाची तर संकट काय देखील अगदी तो कुठं आहे कुठं नाही आम्हाला माहीतच. तसं पुरुष मंडळी इलेक्शन आल्यावर देवाचं नाव होत नाही. होतं का? मतमोजणी चालली की आज देवाचं कसं होतं, मतमोजणी चालली. आज तुला उभं राहताना देवाचं ध्यान झालं नाही, आता मतमोजणी करताना ध्यान झालं का? बाबा बरोबर आहे का चुकीचं? मग देवाचं आधी देवाचं नाव घ्या आणि नंतर काय असेल ते बघा. आज पशु पक्ष्यांना देखील ज्ञान आहे ते आपणाला ज्ञान नाही. तिथे पशु पक्ष्यांना ज्ञान आहे. माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीत अतिशय गोड पक्षावर सांगितलेलं आहे. एक उदाहरण,
पिंटूवरी चांचोरी मापे सुरसागरी मी नेणू तर काय त्या परिप्रवृत्ते येत टिटवीवरून सांगितलं. काय ती टिटवी आपण घरानं गेली की काय म्हणतो आपशकून. आपशकून नाही चांगलं. टिटवीच्या अंगात एवढं सामर्थ्य आहे. समुद्राला ती किती मागं सारू शकते. तुझ्या समुद्राला विचारून तुझा चोचीनं माप काढू शकते मी. एवढं सामर्थ्य आहे तिच्या अंगात. असं कोणी सांगितलंय. ज्ञानेश्वरी सांगितलं. तुम्ही आणले नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे कोणाने विचार पुराणात माग विचारून बघा तू आहे का नाही. असे पहिले हे होऊन गेले. वाल्मिक म्हणा वाल्याचा वाल्मिक झाला आणि राम जन्माच्या आधी त्याचं रामायण लिहिलं. एक सांगतो दृष्टांत थोडक्यात. राम वनवासाला जेव्हा निघाला त्याच्या आईला बरं वाटलं असेल का. त्याच्या पत्नीला बरं वाटलं असेल का. नुसती महिन्याची नवरी घरी आलेली सीतामाई. मग बरं वाटलं असेल का नाही. त्याच्या मातेने सांगितलं राम तू माझ्या मांडीवर झोप. 14 वर्षाचा वनवास नको भोगूस. तुला मांडीवर झोपवते आणि पदराखाली झाकून घेते. सूर्याचं किरण देखील पडून देणार नाही. कुणाला दिसून देणार नाही. परंतु तू वनवासाला राम जाऊ नको. परंतु प्रभू रामचंद्राने मातेला आपले हात जोडले आणि सांगितलं माता मी कुणासाठी जात नाही. मी फक्त वाल्मिकाच्या वचनात आहे. वाल्मिकाने माझं लिहिलेलं आहे. मी वाल्मिक बहे नाही चित्ता ऐशे बोले गीता भागवत. ऐशे बोले गीता भागवत. जर हरिनामाचं जर चिंतन केलं आपण
कशाचं भ्याय हो? गीत भागवत गणिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कशासाठी गीता भागवत लिहायचे? पण ते श्रवण केलं तर अखंड चिंतन विठोबा. आणि नामस्मरण चिंतन केलं तर काय याला आपल्याला भीती आहे का? भ्या अजिबात नाही. त्यासाठी आपण काय करायचं? हाताने टाळे आणि मुखाने ना. आपण आता विठोबा झाल्यामुळे थोडक्यात एक 10 मिनिटातच कीर्तनाचा शेवट करतो. तर अभंगाचं शेवटचं चरण.
नटखट यावे शुद्ध होऊन चालावे वाटेती चालावी पंढरी कुणीही जावा पंढरीत खाट्याला जावा नटाळ्याला जावा शुद्ध जायशिवाय राहत नाही चोखोबा ज्याला अधिकार कोण आपल्यापेक्षा अधिकारी जो आपल्याला देतो तो अधिकारी मला माझ्या गुरुने अधिकार दिला नारदाच्या गादीवर राहायचा म्हणून मला अधिकार मिळाला तसं चोखोबा रायाला जगाच्या मालकानं काय दिला अधिकार पायरीजवळ म्हणून तो अधिकारी झाला एवढं महात्मा त्या अंगी होत म्हणून त्याला तो अधिकार मिळाला गेला नटखट यावे शुद्ध होऊन जावे कुणी जावा खट्याळ्यानं नटाळ्यानं जावा एक चोर जरी गेले ते तरी ते शुद्ध होऊन येतात असे 4 चोर एकदा चोरी करण्यासाठी गेले आणि यमाचा रेडा पकडून त्यासनी पकडायला आला आल्यानंतर पेपर फुटला ते चौघच्या चौघ यमापाशी गेले म्हणजे आम्हीच दिसलो का म्हणजे आम्ही वार करायला कधी धरत नाही मग माळा घालणार का अहो एक काय 2-2 माळा घालतो परंतु आम्हाला यातनं सुटका करा मग तिने 2-2 माळा म्हणून खट्यावर गेली ते आणि शुद्ध होऊन आली ती अजून ह्याचा भावार्थ बराच आहे पण कीर्तनाला वेळ झाल्यामुळे कीर्तन ज्ञानेश्वर